खड़ा करने के लिए भी जगह नहीं मिलती है। नमस्कार मित्रांनो, मी संजय सत्तेकर। आज आपण आहो कलमना मार्केटमध्ये, कलमना धान्य मार्केटमध्ये। हे विदर्भातलं सगळ्यात मोठं धानाचं मार्केट आहे। आपण पाहू शकता की हा धान आहे, हा धान तुम्ही पहा, हा धान आहे आणि हा धानाचे हजारो पोते ह्या खुल्या आकाशाखाली पडले आहेत। हे धानाचे पोते शेतकऱ्यांनी विकायला आणले, दलालांच्या माध्यमातून विकले जातं आणि एपीएमसी प्रशासनाला दलाल आणि व्यापाराच्या माध्यमातून सेस दिले जाते। आणि समजा माल विकला गेला तर जबाबदारी व्यापाऱ्याची आणि दलालाची, आणि नाही विकला तर शेतकऱ्याची आहे। तर याच्यातला भरपूरसा माल शेतकऱ्याचा आहे जेव्हापर्यंत विकत नाही तेव्हापर्यंत। समजा याच्या अशामध्ये अगर पाऊस आला आणि पाऊस येऊन या पोत्यावर पाऊस पडला, ओला झाला पोता, तर सरासर ज्या शेतकऱ्यांचा माल विकला नाही त्याचं नुकसान होईल। जर विकला शेतकऱ्यांनी माल तर हा त्या व्यापाऱ्याचं नुकसान होणार। हे दोघेही नुकसान भोगणार आणि प्रॉफिट कमवणार प्रशासन, एपीएमसी प्रशासन आणि सरकार। आता तुम्ही पहा, या पुढच्या आठवड्यामध्ये पावसाचा अनुमान लावलाय आणि समजा याच्यात अचानक पाऊस आला, कोणाला काही सांभाळायची वेळ मिळणार नाही। दनादन पाऊस आल्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार। शेतकऱ्याचंही नुकसान, व्यापाराचंही नुकसान आणि दलालाचंही नुकसान। प्रशासन आणि सरकारने तात्काळ विचार करावा की अशा प्रकारे अन्न नुकसान होत असेल आणि धान नुकसान असेल आणि सगळ्या प्रकारचं नुकसान होत असेल आणि तुम्हाला याचे फायदे भेटत असेल तर काही बरोबर नाही, याची दखल घ्यायला पाहिजे असं आम्हाला